श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सुरू झालेली आहे। तुम्हाला तर माहिती आहे, या योजनेद्वारे आपल्याला म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या लाभार्थी महिलेच्या खात्याला 1500 रुपये जमा होणार आहेत। तर यासाठी फॉर्म भरावा लागतो, एक फॉर्म भरावा लागतो आणि त्याच्यासोबत डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत। तर हा फॉर्म भरण्याद्वारे हा फॉर्म भरायचा, कुठून हा फॉर्म भरायचा ही चिंता सर्व महिलांना लागून राहिलेली आहे। तर हा फॉर्म कुठून भरायचा आहे ह्याची माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच आहे। त्यासाठी स्किप न करता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून त्या शेजारची बेल आयकॉन आहे ती सुद्धा क्लिक करायची आहे, म्हणजे जे काही व्हिडिओज येतील या माहिती संदर्भात जे काही व्हिडिओज येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता सुरू झालेली आहे। या योजनेचा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे। हा फॉर्म तुम्ही स्वतः सुद्धा भरू शकता किंवा तुम्ही अंगणवाडीतील शिक्षिकेद्वारे सुद्धा हा फॉर्म तुम्ही भरू शकता। हा फॉर्म भरणं खूप सोपं आहे, कारण हा पूर्णपणे फॉर्म जो आहे तो मराठीमध्ये दिलेला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा पूर्णपणे मराठीमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा हा फॉर्म अगदी व्यवस्थितरित्या फिलअप करून देऊ शकता, म्हणजेच भरून देऊ शकता। फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे चॅनलवर येईलच, म्हणजे पुढे तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल की फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे। त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत अपलोड करणार आहे। पण त्याआधी एक ॲप आहे, त्या ॲपद्वारे तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो भरून द्यायचा आहे। वेबसाईट होती पण वेबसाईट अजून आलेली नाहीये। ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची जी वेबसाईट होती ती अजून आलेली नाहीये, परंतु एक ॲप आलेला आहे। त्या ॲपद्वारे ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे। ॲपची माहिती पुढे आपण घेऊया की कुठलं ॲप आहे ते, पण त्याआधी हा फॉर्म कोण कोण भरू शकतं तर घरातील कुटुंबातील एक विवाहित महिला आणि एक अविवाहित म्हणजे जिचं वय 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशी महिला हा फॉर्म भरू शकते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी तुम्ही हा फॉर्म, तुम्हाला तर माहितीच आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हा जो फॉर्म आहे ह्याची जी मुदत आहे ती मुदत आता वाढवलेली आहे। 2 महिन्याची मुदत यामध्ये दिलेली आहे। परंतु जरी सुद्धा तुम्ही 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 अशी जरी मुदत असली तरी सुद्धा काळजी करायचं किंवा टेन्शन घ्यायचं कारण नाही। जरी तुम्ही 31 ऑगस्टला जरी हा फॉर्म भरून दिला तरी तुमच्या खात्यामध्ये 1 जुलै 2024 चे आणि ऑगस्ट 2024 चे असे दोन्ही महिन्याचे 1500 रुपये याप्रमाणे 3000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत, म्हणजे दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत। तर ह्या लाभाचा म्हणजे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठीचा जो फॉर्म आहे तो कुठल्या ॲपद्वारे आपल्याला भरायचा आहे ते आपण पाहूया। प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला नारी शक्ती दूत, पुन्हा एकदा सांगते लक्षात घ्या, नारी शक्ती दूत किंवा नारी शक्ती हे ॲप डाउनलोड करून ॲप कशा प्रकारे दिसतं हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच। स्क्रीनवर ते मी ॲप दाखवणार आहे। हे ॲप डाउनलोड करून तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे, भरून द्यायचा आहे। त्याच्याबरोबर जी 4 डॉक्युमेंट्स सांगितलेली आहेत ती 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायची आहेत। 4 डॉक्युमेंट्स कोणकोणती आहेत याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर लिंक खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलेली आहे ॲप बरोबर कुठली डॉक्युमेंट द्यायची आहेत ती। ही 4 डॉक्युमेंट्स देऊन हा फॉर्म जो आहे तो तुम्हाला सबमिट करायचा आहे। पूर्ण जो फॉर्म आहे तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ॲप डाउनलोड करूनच भरायचा आहे आणि डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला तिथल्या तिथेच त्या ॲपद्वारे सबमिट करायचे आहेत। कुठेही जाऊन तुम्हाला हा फॉर्म बाकी कुठेही जाऊन सबमिट करायचा नाही, तर मोबाईलवरच सगळं जे काय आहे ते तुम्हाला काम करायचं आहे। फॉर्म कसा भरायचा आहे याचा व्हिडिओ तुमच्या बरोबर लवकरच शेअर होणार आहे। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। लवकरात लवकर ही माहिती तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या मित्रमैत्रिणींना लवकर शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा समजेल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून त्या शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून अशाच नवनवीन
करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।